सर्वात अगोदर गुढी उभारण्याच्या अगोदर मला लावायचं दाराला तोरण. तर हे बघा तोरण आहेत, आता यांना लावायला सांगते. सानू मॅडम पण इथे रेडी झाली, तुम्ही बघू शकतात. आणि मी पर्पलची साडी घातली आहे. ही पण मी ऑनलाईन मागवलेली मिशोने, याची लिंक पण मी तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो आता चला पहिले तोरण लावूया, कारण पटापट गुढी पण उभारायची आहे. आणि तुम्हाला माहिती मम्मा मी आणि पप्पाने सेम टू सेम घातलंय. हां मॅचिंग केलं आहे. आता त्या साईडला असते एक फूल, इकडे घ्या. हां बस छान दिसतं. सानू मॅडमने मला आज फरमाईश केली की आज असं वन साईड पल्लू सोडा. काय सानू? हो. मला आता कामं पण करायची म्हणून मी खोचून घेतलं आहे. वन साईडच पल्लू ठेवला आहे, पण असं वरती पिनअप नाही केलं, असंच खोचून ठेवलं आहे. आणि आता रांगोळी काढायची बाकी माझी, ती रांगोळी काढतो. देवपूजा झाली आहे, तुम्ही बघू शकता. देवपूजा पण झाली आहे, पण देवाकडची पण रांगोळी बाकी आहे माझी, आणि बाहेरची पण रांगोळी बाकी आहे. तर रांगोळी काढून घेते मी, त्यानंतर यांना फोन करते, मग गुढी उभारून घेऊ आम्ही. तर मी बाहेरचं सर्व आवरून ठेवलेलं अगोदरच, उंबरठा वगैरे धुवून ठेवलेला आणि गेरूने सारून ठेवलं आहे, कारण म्हटलं पटापट रांगोळी काढायची वेळेस घाई नाही होणार. आणि उंबरठाही मस्त धुवून ठेवलेलं, कारण आज गुरुवार आहे आणि मस्त छान दिवशी आला आहे गुढीपाडवा आपला. तर मस्त हळदीचं लेपनही करून घेणार आहे. तर हळदीच्या लेपनामध्ये मी करताना काय काय टाकते ते मला त्याचं स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे. तर मी तो बनवेल, कारण मला बरेच जणं म्हणजे कमेंटमध्ये नाही पण पर्सनली असं विचारलं मला बरेच जणांनी, आमच्या बायकांनी इकडच्या बिल्डिंगच्या. तर ते मला स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे, तर तो पण मी बनवणार आहे, बट जसं वेळ भेटेल तसं. आणि त्यानंतर आता मस्त लेपन करून घेतलं मी, आणि इथे आता कुंकवाने स्वस्तिक काढणार आहे. आणि मस्त साईडला 5 डॉट, लक्ष्मीची पावलं बसत नाही कुंकवाची तिकडे म्हणून मी, कारण उंबरठा छोटा आहे, तर मी असे 5 डॉट ठेवून घेते दोघं साईडला, इकडनं 5 तिकडनं 5. आणि जे आपलं कडा असते दरवाजे तुम्ही बघू शकता साईडला, तिकडे असं स्ट्रेट लाईन मारून घेते दोघं साईडला. तर असं तर पटापट मी रांगोळी काढून घेईल, आणि पटापट छोटीशी रांगोळी काढणार आहे मी, जास्त मोठी नाही. तुम्ही बघू शकता सारवलेलं छोटंसं आहे मी, कारण परत दुसरी कामं पण आहेत. पूर्णाचा स्वयंपाक असल्यावर खूप गडबड असते. तर पुरण पण ऑलमोस्ट झालं आहे. खीर अर्धा स्वयंपाक झाला माझा, अर्धा म्हणजे अर्ध्याच्यावर बाकी आहे ॲक्च्युली. खीर फक्त झाली आणि बाकी सर्व ऑलमोस्ट बाकीच आहे. सो पटापट करून घेते. बघा मस्त रांगोळी झाली, आणि कशी वाटली माझी रांगोळी तर कमेंट्स करून नक्की सांगा. लेपन पण झालं आहे. आज गुरुवारी मी लेपन करत असते दर गुरुवारी, आणि असं सण वगैरे आला मध्ये तर तेव्हाही करत असते. असं नाही की गुरुवारीच फक्त, मेन म्हणजे गुरुवार तर सोडत नाही. आणि असं एरवी कुठल्याही सणाला, म्हणजे कुठलाही सण मधल्या वाराला आला तरी मी लेपन करते. आणि हे बघा खूप छान रांगोळी आली. माझीच मी तारीफ करून घेते. तुम्हाला कशी वाटते माझी रांगोळी कमेंट्स करून सांगा. मस्त तोरणही लावलं आहे, इथे बघू शकता तुम्ही. थोडं लिंबाचा पाला राहिला लावायचा. सो इथे तुम्ही बघू शकता मी गुढी उभारण्याची तयारी करते. ॲक्च्युली मी यांना फोन केला, आणि सर्व जे साहित्य असतं पूजेचं वगैरे आणि गुढीचं सामान मला जे उभारताना लागणार आहे ते सर्व काढून घेतलेलं, आणि म्हटलं यांना फोन करते. तर साहेबांना फोन केला, हे मला बोले 5 मिनटांनी. 5 मिनटं म्हणजे यांचा अर्धा 1 तास असतो. मी कधीच फोन केलेला आणि ते आले अर्ध्या पाऊण तासानंतर. म्हटलं ठीक आहे चला जाऊ दे, तोपर्यंत 1-2 कामं होतील माझे. आणि इथे बघा सानू पण तुम्हाला दिसत असेल, सानू मध्ये मध्ये करते. तिला खूप आवडतं असं काही करत असताना ती मध्ये मध्ये असते. आणि साची घरी नव्हती, मी जसं की तुम्हाला रांगोळी काढताना सांगितलं, ती गेलेली ट्युशनला. तर ट्युशनला गेली म्हणून ती नव्हती. आम्ही तिघांचीच ॲक्च्युली, ती नंतर फोटो पण नाही काढला, काहीच नाही केलं. आणि इथे तुम्ही बघू शकता आमची पूजा पण सुरू आहे. मस्त मी गुढी उभारून घेतली, नारळ ठेवून दिलं, पूजा वगैरे करून घेतली. सानूला पण पूजा करायची होती, तिने पण पूजा केली. यांना पण मी टीका वगैरे करून घेतला, मस्त पूजा केली आम्ही. खूप फोटोशूट पण केले मस्त, तुम्ही बघितले असतील इंस्टाग्रामवर शेअर केलेत मी. जर नसतील बघितलं माझ्या इंस्टा आय डीला दीपिकाज लाईफमध्ये जाऊन चेक करा, तिथे मस्त पोस्ट केल्यात. आणि इथे तुम्ही बघू शकता गुढी किती छान दिसते, सुंदर. आणि ही साडी मी मंदिरातूनच घेतलेली. तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं केळवा बीच आहे, आणि तिकडे शीतला मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही गेलेलो, फर्स्ट टाईम मी गेलेली. तर म्हटलं चला तिकडनं काहीतरी घेऊया, कारण तिथे साड्या पण असतात देवीला ज्या चढवलेल्या असतात भक्तांनी वगैरे, ते त्या साड्या हे करतात. तर ती साडी मी घेतली, आणि म्हटलं चला आता कोरीच आहे तर हीच साडी आपण हे करूया. सो अशा प्रकारे ही साडी मी नेसवलेली गुढीला. वर गुढीवर तर शिंपडा हो. आणि इथे बघा सानवडं फुगून बसले, कारण तिच्या हातात नारळ फुटलं नाही, पप्पाच्या हातून फुटलं म्हणून. आता ते काय करणार त्यामध्ये. ठेवा तिकडे अर्ध. हे एकटीच पिते, दुसरं नाही देणार. एक गोड आहे ना. साची मॅडम गेली ट्युशनला, आणि
ते येईलच. तर खीर झाली इकडे, बाकी सर्व बाकी आहे. बघा यांनी नारळ फोडले मस्त. आणि हे सर्व आज खायचं असते. कडुलिंबाचा पाला, गूळ. कडुलिंब कासाठी का खातात तो? आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून. आणि गूळ पण हेल्थसाठी चांगला असतो म्हणून खातात. पण जास्त खाल्लं मग पोट दुखतं. पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सानवड्याचा मेकअप बघा. आणि मी स्वतः माझ्या हाताने केलाय. वा वा वा, मेकअप मॅन. थोडंसं चुरा, अर्ध चुरा आहे आणि 2-3 चुरा, जास्त नको टाका. ज्याला खायचं तो खाईल नंतर. 2-3 टाका. खडे घ्या पूर्ण, कारण ते कडू लागतं ना. नाही मग द्या सानूला द्या. सानू घे प्रसाद. खायचा नाही हा. चाव. का खायचं माहिती आहे? सांगितलं ना का? हेल्थ. खा. काहीच लागत नाही. खोबरं खा ना त्याच्यावर. खूपच कोचवून झालं. बेडवरचा पसरा पडला आहे कारण कपडे कडे करायचे माझे. तर गुढी उभारून झाली, तुम्ही बघितलं असेल. गुढी उभारून झाली मस्त. तर मी सहज यांच्यासाठी मला एक वस्तू मागवायचीच होती. तर म्हटलं चला गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना देऊ, कारण त्यांची ती वस्तू खराब झालेली आहे. तर बरेच दिवसापासून मी प्लॅन करते ते म्हटलं देऊ, आणि काही ओकेजन असेल तर म्हटलं देऊया. आता नेमकं गुढीपाडवा होता तर म्हटलं चला नवीन वर्षाचं काहीतरी गिफ्ट त्यांना देऊया. तर मी मिशोवरून मागवले त्यांच्यासाठी एक पर्स मस्त. आता त्यांना माहीत नाही मी काय मागवलं आहे. त्यांना म्हटलं जस्ट गुढी उभारली ते जायला निघाले कंपनीमध्ये. त्यांना म्हटलं 2 मिनटं थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे ते देते. त्यांना माहीत नाही काय देते असं. सो आता मी त्यांना देणार आहे पर्स. त्यांचं रिॲक्शन बघू आपण कसं असतं. त्यांना माहीत नाही. त्यांना माहिती मी पार्सल वगैरे मागवत असते, पण एक बॉक्समध्ये असतं ते त्यांना काही एवढं काही कळत नाही. सो आता त्यांना देऊया आपण. चला. सो हे बघा मी गिफ्ट मागवलं आहे आणि तुमच्यासोबत मी आता तुम्हाला हे प्रोडक्ट शेअर पण करते आणि रिव्ह्यू पण देते आणि यांचं सरप्राईज होतं. ओपन करा. थँक्यू. ओपन करायला कसं वाटतंय? पप्पा हे तुम्ही खूप वर्षापासून वापरताय. हाय राम, मी पर्स बोलते माझं नवरा पर्स बोलते वॉलेटला. तुम्हाला माहिती आहे ना? ॲक्च्युली व्हिडिओ सुरू झाल्यानंतर मी आता एडिटिंग करताना मला लक्षात आलं आहे की मी वॉलेटला पर्स बोलते, आणि मी आता एडिटिंग करताना बघते की माझा नवराही आतमध्ये पण check कर. वॉलेटला पर्स बोलतो आहे. सो हे बघा माझ्या मिस्टरांना पण आवडलं. जर तुम्हाला तुमच्या मिस्टरांना असं खुश करायचं असेल, जर ते नाराज वगैरे असतील, तुम्ही पण असं पर्स मागून त्यांना गिफ्ट द्या. खूप छान आहे, रिजनेबल रेटमध्ये आहे आणि सेमी लेदरमध्ये आहे. लेदरच होईल आहे. बघितली डिझाईन पण दिली. छान आहे अशी डिझाईन लागायची. सो पटापट मागवायचं तुम्हाला. हे माझी असेल बापेल वगैरे काय सिम्बॉल आहे कशाचं तरी. सो हे पर्स तुम्हाला जर मागवायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक किंवा पिपी टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. आणि पर्स मागवा आणि तुमच्या नवऱ्याला खुश करा. नवरा खुश. ॲक्च्युली ट्रायपॉड वर झाल्यामुळे पर्सचा व्यवस्थित रिव्ह्यू मला देता आला नाही, कारण अख्खं कट झालं आहे. आम्ही सोफावर बसलो, ट्रायपॉड वर गेलेला. तरी तुम्हाला जर तुमच्या मिस्टरांना गिफ्ट वगैरे द्यायचं असेल किंवा त्यांच्यासाठी पर्स मागवायचं असेल किंवा मेन्स जर बघत असेल त्यांना जर पर्स घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. तर ती लिंक जाऊन तिथे बघा आणि क्लिक करून मस्त पर्स मागवा. तुम्ही तुमच्या मिस्टरसाठी मागवा, आणि जर मेन्स बघत असतील तर तुम्ही स्वतःसाठी मागवा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला पर्स कसं वाटलं. सो इथे माझा स्वयंपाक वगैरे पण झालेला सर्व, आणि मी गुढीलाही नैवेद्य दिला आणि देवालाही नैवेद्य वाढून घेतला. तर आम्ही पटापट जेवून घेणार आहोत, कारण खूप कामं केली आहेत आणि एवढी भूक लागली ना आता अजिबात कंट्रोल होत नव्हतं. तर पटापट जेवून घेणार आहे. तर जेवण वगैरे झालं सर्व, किचनचं सर्व आवरलं मी, पोछा वगैरे झालं सर्व. नंतर मग आम्ही आलेलो टेरेसवर, कारण टेरेसवर मला गहू आणि तांदूळ सुकवायचे होते, कारण मी पापडांसाठी भिजवलेले हे 2 रात्र आणि 1 दिवसाचं भिजवलं मी. त्याचं पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ शेअर करणार आहे पापडांचा, तोही तुम्ही बघा. सो आता पटापट इथे मी आवरून घेणार आहे, थोडा आराम करायला तर खाली जाऊ, आणि पापडाची फुल रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर असे स्टेप बाय स्टेप आता वाळवण्याचे पदार्थ मी शेअर करेल तुम्हाला. सो तेही बघा. तर आता झाली मस्त संध्याकाळ आणि हातपाय तोंड धुतलेत, म्हणजे अवती पण झाली आणि गुढी पण आता काढून झाली. तुम्ही बघितलं असेल नैवेद्य वगैरे दिलं, त्यानंतर मी व्हिडिओच घेतला नाही. नेहमी असंच होतं माझ्यासोबत, जेव्हा एकदम याच्यात असते तेव्हा काढून घेते, नंतर एकदम विसरून जाते. सो आता झाली संध्याकाळ, फ्रेश वगैरे झाली मी, देवबत्ती झाली, सर्व झालं. आता म्हटलं ब्लॉगची एंडिंग करून टाकूया, कारण झाला दिवस आजचं गुढीपाडा.
सो हा छोटासा गुढीपाडव्याचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. नाही तुम्हाला आवडला असेल आवडलं नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे बघा साची चहा करून घेऊन आली आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा आमची साची मॅडम घेऊन आली चहा. एवढं नको पाहिजे होतं का मला, भरपूर झालं. काय घे ना चहा टोस्ट सोबत नाही. सो आता मस्त साचीने बनवलेला चहा मी एन्जॉय करणार आणि कपड्यांच्या घड्या बाकी आहेत त्या कपड्यांच्या घड्या करणार. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याची खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष तुम्हाला आनंदात जावं, भरभराटीचं जावं आणि खूप छान प्रगती हो तुमच्या सर्वांची. आणि तसंच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जसं शेअर करा जेणेकरून सबस्क्रायबर वाढतील आपले. आणि तुम्ही केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि लाईक देखील करा. सो लवकरच भेटू अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा. आणि मी फोटोज वगैरे शेअर करणार आहे ते इंस्टाग्रामवर वगैरे ते बघा. सो चला लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.